नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. स्वागत आहे आपला आमच्या यूट्यूब चॅनल न्यू महाराष्ट्र सरकारी नोकरीवर. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 नागपूर जिल्हा युनिट वाईज सिलेक्शन यादी व प्रतीक्षा यादी याबाबतची माहिती घेऊन आलेलो आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, प्रसारित झालेली यादी पाहूया व व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, युनिट वाईज प्रसारित झालेली लिस्ट व प्रतीक्षा यादी तुम्ही इथं पाहू शकता. सर्वात अगोदर बेला सिलेक्शन लिस्ट व बेला वेटिंग लिस्ट इथं तुम्ही पाहू शकता. भिवापूर सिलेक्शन लिस्ट, भिवापूर वेटिंग लिस्ट इथं नागपूर जिल्ह्याच्या सर्व युनिटची सिलेक्शन लिस्ट व वेटिंग लिस्ट प्रसारित झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या लिस्टची PDF आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बी उपलब्ध करून देणार आहोत. तिथेही जाऊन तुम्ही तुमचे नाव पाहू शकता व सविस्तर माहिती घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर प्रसारित झालेल्या यादीत निवड झालेला विद्यार्थी दुसरी प्रसारित झालेल्या लिस्टमध्ये वेटिंगला आलेले आहे. याविषयी चर्चा करायच्या अगोदर आपण सर्व युनिट वाईज लिस्टची माहिती घेऊया. तर मित्रांनो, इथं तुम्ही युनिट वाईज सिलेक्शन लिस्ट व वेटिंग लिस्ट पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांच्या मला कॉल आला व कमेंट्स आला की सर, आम्ही सिलेक्ट झाल्यावर पण आम्ही दुसरी यादीत वेटिंगवर का बरं आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं कारण असं आहे की ज्या युनिटला जितकी जागा म्हणजे पट संख्या रिक्त आहे तेवढ्या विद्यार्थ्याची निवड करण्यात आलेली आहे व बाकीच्या विद्यार्थीला वेटिंगवर ठेवण्यात आलेला आहे. जसं समजा, झोन क्रमांक 5 ला रिक्त पट संख्या 32 होती. रिक्त पट संख्या 32 असल्यामुळे 32 जागा भरण्यात आली व बाकी विद्यार्थ्यांना वेटिंगवर ठेवण्यात आले. तर मित्रांनो, झोन क्रमांक 5 या युनिटमध्ये 174 विद्यार्थ्यांना वेटिंग लिस्टमध्ये ठेवण्यात आलेले आहे. इथं तुम्ही संपूर्ण लिस्ट पाहू शकता मित्रांनो. तुम्ही जिथं फॉर्म भरला असेल, ज्या युनिटला फॉर्म भरला असेल, त्या युनिटची संपूर्ण माहिती तुम्ही या लिस्टवर पाहू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व तुमच्या मनातले जे काही प्रश्न आहेत भरतीबद्दल किंवा होमगार्ड संस्थेबद्दल ते आमच्यापर्यंत कमेंटच्या माध्यमातून पोहोचवा. तुमच्या कमेंटचे आम्ही उत्तर देऊ व तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करू. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना या भरतीत यश मिळालं आहे त्यांना आम्ही पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो व ज्या विद्यार्थी या भरतीत अपयशी ठरले आहेत त्यांनी सतत प्रयत्न चालू ठेवावे. त्यांना भविष्यात कधी ना कधी यश जरूर मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड संस्थेच्या अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.